हे सगळं कसं मॅनेज करायचं आपण? म्हणजे ईशा इतकी कमकुवत असेल असं वाटलं नव्हतं. ती जे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करते त्यात इमोशनल होऊन कसं चालेल? कामावर फोकस कसा होणार? मान्य आहे, पण आता काय करणार आपण? ती जर विक्रांत मध्ये अडकली असेल तर ते आपल्या प्लॅन साठी योग्य होणार नाही. आई होणं ही भावना प्रत्येक स्त्रीला आतून बाहेरून बदलून टाकते. तिच्या मनाचा विचार करायला हवा ना. ईशा खूप चांगली मुलगी आहे. तिने आतापर्यंत जे काही केलंय ते माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे. खरं तर तिची मनस्थिती समजून घ्यायला हवी. देव तिला बळ देऊ. मी नक्कीच मदत करेन. दादाला शोधून आणाल? आता हे सगळं माझ्यावर सोपं. माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी आता विक्रांतला घेऊनच येईल. तोपर्यंत ईशाला जपा. झेंडे साहेब. ऑल ओके? नाही साहेब, ईशा आणि जयदीप आपल्या माणसाची नजर चुकून बाहेर पडले. मला वाटलंच होतं असं काहीतरी करणार म्हणून तुम्ही. प्रत्येक वेळी कसं चुकणार तुम्ही? सर पण ऐका ना, आपल्या माणसाने त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढलाय. सत्कारच केला पाहिजे तुमचा. हा, सांग पटकन. साहेब, आपल्या माणसाने त्यांना बोरिवली जवळ स्पॉट केले. बहुतेक ते जालिंदरला भेटायला गेले असणार. आपली माणसं कामाला लाव आणि लगेच जालिंदरला शोधून काढ. चालेल सर. इथे घेऊन ये त्याला. चालेल. तो मला इथं पाहिजे जालिंदर. हो सर. हा, हो. देख. आई साहेब, मी ऐकलं की येस, ब्रोइनलॉना किडनॅप केलेलं आहे. व्हॉट? कोणी केलं किडनॅप? विलासचं काम आहे. विलास म्हणजे झेंडे? पण कसं झालं हे सगळं? डॉक्टरच्या वेशात त्याची माणसं आली आणि विक्रांतला उचलून ॲम्ब्युलन्स मधून घेऊन गेली. विक्रांतच्या तब्येतीच्या काळजीपोटी आम्ही त्याला जाऊ दिलं. हो, कारण ते डॉक्टरच्या वेशात आले होते. त्यांना नाही कसं म्हणणार, म्हणून त्यांना जाऊ दिलं. खोटे डॉक्टर होते हे कसं कळणार आम्हाला? पण ईशा शी ओके? आधी घाबरली होती, पण आता ओकेच म्हणायची. मी ईशाला भेटून येते. नाही, ईशा आणि जयदीप बाहेर गेलेत. कुठे गेले माहित नाही. ॲज युजल, सवय झाली ना त्यांना. सोनिया, घरात काय एक एक गोष्टी घडतात आणि तू. मी काय केलंय? त्या दोघांना आपल्याला सांगायला हवं होतं ना कुठे चाललेत ते. घरात काय काय सिक्रेट मिशन्स असतात कोणास ठाऊक. आपल्याला पण सगळ्यांची काळजी आहे ना. आई साहेब, तुम्हाला माझी काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. आय वुड बी व्हेरी हॅपी टू हेल्प यू. सध्या तरी जयदीप आणि ईशा येण्याची वाट बघूया आपण. विक्रांत फक्त तुझ्यासाठी एकदा पुन्हा पडताळणी करतो. काय साहेब? जयदीप सर्जेराव यांच्याकडून ईशाला राजनंदिनीबद्दल 25% कळू शकता. मी तुम्हाला मदत करायलाच नको होती. तू नाही म्हणायची हिंमत केली असती ना, तर दादासाहेबाच्या आधी तुला वर पाठवलं असतं ढगात. चूक त्यांची नव्हती विक्रांत. पण त्याने चुकीचं औषध घेतलं होतं ना. हो,
पण त्यांनी शेवटी घेतलेलं औषध त्यांना मी दिलं होतं. माझ्या मुलाचा जीव वाचवण्याकरता मी नको ते काम केलं. आई साहेब, खूपच सुंदर प्रेमकथा आहे, फारच गोड. मला तर वाटलं माझ्या मनातला हिरोच जणू त्या विक्रांतच्या रूपात माझ्या समोर उभा राहिला. परांजपे आणि माने. परांजपे ऑफिस मधलं. नॉट डन विलास. घ्या घ्या. काय आहे? फाईल कसली फाईल? सांगा. मी काय विचारते विलास? कसली फाईल? अकाउंटची फाईल आहे. स्पेलिंग काय अकाउंट? ये क्यू वो UNT. परत सांगा. ये के वो UNT. नॉट डन विलास. माने हॉस्पिटल मध्ये. 10% सांगू शकतो. जालिंदरला राजनंदिनी बद्दल आणि दादासाहेबांबद्दल माहिती होती. ऑफिस मध्ये जास्त होती. रस्त्यावर आलोय मी. गजा पाटीलमुळे त्याची नियत कळली होती दादासाहेबांना. आणि म्हणून विक्रांतनं दादासाहेबांचा खून घडवून आणला असं म्हणायचं का तुम्हाला? होय. म्हणजे ईशाला जालिंदर कडून 15% माहिती मिळाली असेल. बेनिफिट ऑफ डाउट. बोल विलास. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तुझा मित्र शांत झोपला इथे, पण तू का जागा आहेस? हॅलो. तुझी जशी झोप उडाली ना तशीच लवकरच तुझ्या मित्राची झोप उडणार आहे. जास्तीत जास्त 10%. टोटल 60%. मग अजून 40% माहिती कुठून मिळाली? तुझा सगळा घाणेरडा कट तुझ्या आवाजात रेकॉर्ड झाला आहे. तो आहे माझ्याकडे. मग हे आता तू खोटं का बोलतोयस माझ्याशी? स्वार्थी आहेस तू. तुझ्या स्वार्थापुढे तुला काहीच दिसत नाही. आणि तू जे माझ्याशी वागला असता ते मी शत्रूशी पण वागू शकत नाही रे. विक्रांत, राजनंदिनी आणि विलास या तिघांना 40% माहिती असेल.
विक्रांत ही 40% माहिती कुणालाच सांगणार नाही. माझा तर प्रश्नच नाही. ईशाला एवढ्या डिटेलमध्ये राजनंदिनी बद्दल सगळं कसं माहित आहे? पीर बाबा ने क्या बोला था? औरत से बच के रहना बोला था ना पीर बाबा ने. तो बस समझ लो कि वही औरत है जो तुम सबको सबक सिखाएगी. औरत से बच के रहना, औरत से धोखा है. म्हणजे ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. याचा अर्थ विक्रांतच्या जीवाला कन्फर्म धोका आहे. राजनंदिनी परत आली, नक्की सूट घेणार, पण मी विक्रांतच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सॉरी विक्रांत, ईशाला मरावंच लागेल. विक्रांत त्याच्या रूम मध्ये नाही. नाहीये म्हणजे बहिणी, तू प्लीज धीराने घे. दादाला कोणीतरी किडनॅप केले. ईशाचा वर्तमान काळ आणि राजनंदिनीचा भूतकाळ यात मी भरडली जाते. हो मॅडम, काय एकटाच निघाला? ईशा, अगं काय झालं? तू रडतेय का? बिपिन, बिपिन पाणी घेऊन ये. बस 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 बस. हो आणतो आणतो. काय झालं? हा, अगं किती घामाघूम झालीस तू. ठीक आहे. ईशा, पाणी घे. ईशा, अगं थोडं पाणी पी. ईशा, अगं सांगितलं नाहीस तर कळणार कसं आम्हाला? ईशा, मी तुला घरी सोडायला येऊ का? नाही, नको. निमकर,
अहो तुम्ही हिशोब काय करत बसलात? यादी करायची किराणा मालाची. लिहा बघू. हो करू, थांब जरा. अहो लिहा ना. 2 किलो तांदूळ लिहा बघू. आई ईशा अगं अचानक कशी आलीस? काय झालं ईशा? ईशा अगं तिला आतमध्ये घे, जरा बसव तरी तिला जरा. हो ये आत ये. आत ये बाळा ये. हे घे. हे घे बाळा पाणी पी. अगं ईशा ए बाळा हा अशा अवस्थेत रडू नये ग. ईशा अगं काय झालंय, बोल ना. बाबा बाबा मी त्या दिवशीकडनं घरी गेले आणि सर. काय झालं? अगं ईशा अगं तू बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळेल? काय झालं? जावई बापू बरे आहेत ना? माहित नाही बरे आहेत का नाही ते. अगं सरांचं घरातून अपहरण झालंय आई. काय? विक्रांत सरांचं अपहरण? अगं पण हे कसं शक्य आहे? बाबा मला माहित नाही पण हे असंच घडलंय. तर कसे असतील, कुठे असतील काहीच माहिती नाहीये. बाळा अगं पण घरचे सुद्धा काळजीत असतील ना, शोधाशोध चालूच असेल त्यांची. कोणालाच काहीच माहित नाहीये बाबा. म्हणजे जयदीप भाऊजी शोधतायत पण सरांचा काहीच पत्ता नाहीये अजून. ए बाळा काय होतंय? अहो अगं बाळा काय होतंय तुला? अहो जरा पाणी आणा अजून. जालिंदर बोलतोय. वा 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 वा. खुद्द जालिंदरनं मला फोन केलाय. माझा प्लॅन इतक्या लवकर सक्सेस होईल असं मला वाटलं नव्हतं. तुझ्याच मागावर होतो आणि तूच मला फोन केलास. बोल कुठे आहेस सांग. मी कुठे याच्याशी तुला काही घेणं देणं नाही. विक्रांत कुठे आहे? विक्रांत कुठे आहे ते तुला हवंय आणि तुला काय वाटतं मी तुला ते सांगेन? सांगितलंस तर बरं. ईशाला विक्रांतची खबर लवकरात लवकर मिळायला हवी. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तू अजूनही ईशाच्याच टीम मध्ये आहेस. चांगली आहे तुझी लॉयल्टी. विक्रांत कुठं आहे? तुला काय वाटतं जालिंदर? ईशाला माहिती हवी म्हणून तुला मी लगेच सांगेन? सांगावं तर लागेलच तुला. का? तुला काही तिचा फूळ का रे? प्रेग्नंट आहे ती. झेंडे थोडी तरी माणुसकी दाखव. मी माणुसकीनं वागलो असतो जालिंदर जर हे खरं असतं तर. जर विक्रांत कुठे हे तुला सांगितलं तर तुम्हाला काय देशील? काय हवंय तुला? आता कसं ये होईना बात. मी जे सांगेल ते करशील? केलं. शब्द देतोय तुम्हाला. करशील? 100%. ठीक आहे. तुला जर विक्रांतचा ठाव ठिकाणा ईशाला सांगायचा असेल तर तुला विक्रांत समोर एक कबुली द्यावी लागेल. कसली? विक्रांतला सांग मला मदतीला घेऊन ईशाने झेंडेला अडकवला. माझ्यात आणि विक्रांत मध्ये गैरसमज पसरवला. तुझे आणि माझे फोटो काढून त्याला पाठवले. फोटो फुटेज बनवलं. माझा मोबाईल जप्त करून माझीच वाट लावली. आणि हे सगळं जे खरं आहे ते तू सांगणार आहेस विक्रांतला.